विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. रामकृष्ण हरी. मी जयश्री वसंत मुंदडा, लोणी प्रवरानगर, जिल्हा अहिल्यानगर. विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो. संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा होती. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम महाराज इत्यादींनी हाच प्रवाह चालू ठेवला. आयुष्यात मोक्ष मिळवण्यासाठी अनेक मार्गांपैकी भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग. वारकरी संप्रदायाने सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी हा मार्ग उपलब्ध करून दिला. संसारातील बंधनातून, मोहमायातून हळूहळू दूर होऊन भक्ती मार्ग कीर्तनात रमून जाण्यासाठी पांडुरंगाशी एकरूप व्हावे असा हा वारकरी संप्रदायाचा साधा सोपा भक्ती मार्ग आहे. वारकरी संप्रदायात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांच्या कीर्तनातून खूप प्रबोधन केले त्यांनी समाजासाठी. अशा हा वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्राचा आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कणा आहे. वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावातून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला निवळते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एरवी धकाधकीच्या आयुष्यातून केवळ फिरण्यासाठी वेळ काढणे गरीब कष्टकरी जनतेला कठीणच. पंढरपूरच्या वारीमुळे या कष्टमय जीवनातून थोडासा विरंगुळा मिळतो आणि पुढील कष्टमय आयुष्य जगण्याचे बळ मिळते. वेगवेगळा भूभाग पाहायला मिळतो. त्या ठिकाणच्या पर्यावरणाची ओळख होते. वेगवेगळ्या चालीरीती आणि लोकजीवनाची ओळख होते. निश्चिंतपणे भगवंत भक्तीत लीन होता येते. हे एक प्रकारचे धार्मिक पर्यटनच आहे. चला तर मग आषाढी वारकऱ्यांबरोबर जयघोष करूया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम महाराजांनी तर विठ्ठलासाठी खूपच छान अभंगही म्हटला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, सवे मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. याचा अर्थ असा आहे, विटेवर पांडुरंगाचे जे ध्यान आहे ते सुंदर असून कमरेवर हात ठेवले आहेत, तुळशीहार गळ्यात घातला आहे आणि कमरेला पितांबर धारण केला आहे. असे हे ध्यान मला नेहमी आवडते. माशाच्या आकाराप्रमाणे ज्यांच्या कानात कुंडले झळकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी धारण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे ध्यानच सर्व सुख आहे. त्याचे सुशोभित मुख मी आवडीने पाहिल. जय हरी विठ्ठल.